मी श्रीधर पाटील देवसरकर, राज्य महाराष्ट्र, विदर्भातून यवतमाळ जिल्हा, तालुका उमरखेड इथून या ठिकाणी कर्नाटकमध्ये कॅन्सरची औषधी घेण्यासाठी आलेला आहोत आणि याच ठिकाणची माहिती तुम्हाला देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहो। या अगोदर सुद्धा माझा एक व्हिडिओ मी पाठवला होता, खूप व्हायरल झाला आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून बऱ्याच लोकांना या ठिकाणची माहिती मी देण्याचा प्रयत्न केला। आजचा सुद्धा हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा आहे की त्या व्हिडिओमध्ये माहिती ऐकून बऱ्याच जणांनी काही प्रश्न मला विचारलेत, काही माहिती माझ्याकडून देण्याची राहिली होती, म्हणून हा आजचा व्हिडिओ मी बनवत आहो तुमच्या सर्वांसाठी। मित्रहो, हे ठिकाण आहे नरसीपुरा आणि याच ठिकाणी नारायण मूर्ती हे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर इलाज करण्यासाठी आयुर्वेदिक औषध देतात। आम्ही काल या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आम्ही नंबर लावला आणि आज या ठिकाणी टोकन आम्ही मिळालं। मला आत्ताच टोकन मी घेतलं, 7:30 वाजता मला टोकन मिळालं आणि बाकी मंडळींना टोकन देण्याचं काम चालू आहे। तर अशा प्रकारे मी तुम्हाला टोकन घेण्यासाठी आलेल्या लोकांची या ठिकाणी लाईन दाखवत आहो। तर या ठिकाणी मला बऱ्याच जणांनी प्रश्न केला की पेशंटला आणण्याची आवश्यकता आहे का, परंतु मित्रहो, पेशंटला आणण्याची काहीही गरज नाही। कुणीही आपण या ठिकाणी औषधी घेण्यासाठी येऊ शकता। फाईल उपलब्ध असली आणली तर चालते आणि आपल्याकडे जर पेशंटची फाईल नसेल तर आपण फाईल आणली नाही तरी या ठिकाणी औषधी देण्यात येते। त्याचं कारण असं आहे की पेशंट कोणताही असो, कशाल्याही प्रकारचा कॅन्सर असो, त्यासाठी सर्वांसाठी एकाच प्रकारचं औषध, आयुर्वेदिक औषध या ठिकाणी देण्यात येते। त्यामुळे फाईल असली नसली तरी फक्त आपला पेशंट कोण्या परिस्थितीत आहे ते सांगणं आपल्याला आवश्यक आहे। त्याचं कारण असं की समजा जर पेशंटला जिभेला जखम वगैरे असेल तर त्या जखमेला लावण्यासाठी एक दुसरं वेगळं औषध या ठिकाणी देण्यात येते। म्हणून आपल्या पेशंटला जर जिभेला वगैरे जखमा असतील तर त्या आपण न विसरता या ठिकाणी सांगाव्यात। अशा प्रकारे या ठिकाणी 2 लाईनी आहेत। बरीच मंडळी टोकन घेऊन गेलेली आहे आणि हेच ते ठिकाण। या ठिकाणावर काही सूचना सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। त्या सूचना मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सुद्धा सांगितल्या होत्या। नकली दवाओं से सावध रहे। वैद्य जी मरीज के बीमारी, लिंग, आयु इत्यादि के आधार पर 27 दिनों के लिए औषधि तैयार करते हैं। बाहरी अनधिकृत लोगों से या कुरियर द्वारा दवा न खरीदे। नकली दवा सीधे साधे लोगों को नुकसान पहुंचा सकती है या जानलेवा भी हो सकती है। वैद्य जी द्वारा बनाई गई औषधियों की वैधता 27 दिन तक है, जिसके बाद दवा की समय सीमा समाप्त हो जाती है। तो ये सूचनाएं नारायण मूर्ति जी ने आप सभी लोगों के लिए दी है। नारायण मूर्ति ये बहुत अच्छा काम कर रहे हैं, इसलिए इनको त्यांना पुरस्कार देऊन सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे आणि त्यांचे हे पुरस्कार मी तुम्हाला दाखवत आहो। त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण अशा पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे। हे त्यांचे सर्टिफिकेट आणि अतिशय चांगलं ते कार्य करत असल्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे त्यांना कर्नाटक शासनानं 300 एकर या डोंगराळ भागामधील शेती ही आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करण्यासाठी दिलेली आहे। अशा प्रकारे हे ठिकाण आहे आणि इथंच बाजूला आपल्या नाश्त्याची सुद्धा व्यवस्था आपली आहे। या ठिकाणी आलेली मंडळी नाश्ता करतात, नाश्त्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी आहे। तर दुसरं सांगायचं म्हणजे हा व्हिडिओ माझा मी व्हायरल पाठवल्यानंतर बऱ्याच लोकांचे मला कॉल आले
आणि त्या लोकांनी मला काही शंका विचारल्या होत्या की पेशंट आणावं लागता का, परंतु पेशंट आणण्याची काही गरज नाही. पैशाच्या बाबतीत सांगायचं झालं तर एका महिन्याच्या औषधीसाठी आपल्याला 400 रुपये या ठिकाणी औषधीसाठी घेतात. आणि या बिमारीचा आणि औषधीच्या पैशाचा जर विचार केला तर ही रक्कम फार मोजकी आहे. ही बाहेरून आलेल्या मंडळींची गाड्या. आता काही जणांनी विचारलं की औषधी कशा प्रकारची आहे. तर मित्रहो, आपल्याला औषधी म्हणून 3 पुड्या देण्यात येतात आणि त्या 3 पुड्या आपल्याला त्या 3 पुड्याची औषधी आपल्याला बनवायची आहे आपल्या घरी. तर त्याची प्रक्रिया अशी आहे की त्यांनी दिलेल्या पुड्यातील 1 पुडी आपण घ्यायची आणि मोठा एखादा गंज घेऊन त्या गंजामध्ये पातेल्यामध्ये आपल्याला ती पुडी आणि 6 लिटर पाण्याच्या द्रावणात ती पुडी टाकायची आहे. आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मिरे आणि 2 चमचे जिरं हे बारीक करून त्या पावडरसोबत आपल्याला त्या पाण्यामध्ये उकळायचं आहे. आणि ते पाणी एवढा वेळ उकळायचं की ते 3 लिटर शिल्लक राहिलं पाहिजे. 3 लिटर पाण्याची वाफ झाली पाहिजे. मग राहिलेलं द्रावण जे 3 लिटर आहे ते आपलं औषध आपल्याला पुन्हा ते सुती कपड्यामध्ये वस्त्रगाळ करून आपल्याला ते औषध आपलं तयार होईल. आणि असं हे वस्त्रगाळ केलेलं द्रावण म्हणजे आपली ही कॅन्सरची औषधी तयार झाली. मग आपल्या पेशंटला सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशी 3 वेळ पेशंटला पोटात काहीतरी खाऊन, पेशंट खात असेल तर त्याला खाऊ घाला. आणि काही पेशंट जर खात नसतील, लिक्विडच्या रूपात असेल त्यांचा आहार, तर त्यांना काहीतरी लिक्विडच्या स्वरूपात आपण पाजायचं. आणि त्यानंतर 100 मिली हे औषध आपल्याला आपल्या पेशंटला द्यायचं. अशी एका पुडीचं द्रावण हे आपल्याला 10 दिवस पाजायचं. रोजचं 300 मिली म्हणजे 10 दिवसामध्ये आपलं ते 3 लिटर द्रावण आपलं पुरेल. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच प्रक्रियेनं दुसऱ्या पुडीचं औषध करायचं. आणि अशा एका महिन्याची औषधी आपली झाल्यानंतर आपण ही औषधी पुन्हा घेण्यासाठी यायचं आहे. आता बऱ्याच लोकांनी प्रश्न केला की औषधी किती दिवस घ्यावी लागेल. तर त्याचं सरळ उत्तर आहे की आपला पेशंट कोण्या स्टेजला आहे. आपला जर पहिल्या दुसऱ्या स्टेजला असेल तर आपल्याला त्याचा लवकर रिझल्ट मिळेल आणि आपण पुन्हा डॉक्टरकडे त्याच्या तपासण्या करून आपल्याला आपलं कळेल की आपला पेशंट कोण्या परिस्थितीत आहे. म्हणून ते आपल्या पेशंटच्या कॅन्सरची बिमारी ही कोण्या स्टेजला आहे याच्यावरती अवलंबून आहे. त्यानंतर मित्रहो, अनुभव जर या औषधीचा सांगायचा झाला तर खूप चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट या औषधीच्या बाबतीत ऐकायला मिळालेत. खूप जणांनी म्हणजे चांगले फरक पेशंटला पडलेला आहे. एका पेशंटची माहिती सांगतो तुम्हाला की या ठिकाणी मला माहिती मिळाली. मागच्या वेळेला जेव्हा मी आलो होतो तेव्हा त्या पेशंट 4थ्या स्टेजला तो पेशंट होता. परंतु त्या पेशंटनं 2 महिने झाला औषधी घेतली तर त्याच्या बऱ्याच जखमा, त्यांना घशाचा कॅन्सर झाला होता, बऱ्याच जखमा त्यांच्या कमी झाल्यात. तपासणी केल्यानंतर डॉक्टरनं सुद्धा सांगितलं की यांच्या कॅन्सरमध्ये बरीच प्रमाण यांचं कमी झालेलं आहे त्या आयुर्वेदिक औषधीमुळं. म्हणून खूप पॉझिटिव्ह आहेत. असं काही नाही की काय होईल काय नाही असं शंका कुशंकासारखा विषय नाही या औषधीचा. खूप पॉझिटिव्ह चांगले रिझल्ट या औषधीचे आपल्याला अनुभव ऐकायला मिळालेत. आणि म्हणूनच या औषधीवरचा आमचा विश्वास वाढला आणि म्हणूनच आजसुद्धा मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहो. बऱ्याच जणांनी विचारलं की मार्ग दुसरा कोणता नाही का येण्यासाठी. तर मी मागच्या वेळेला बसनं आलो होतो म्हणून मी बसचा मार्ग सांगितला. यावेळेला आम्ही प्रायव्हेट वाहनानं आलेले आहो. त्यामुळं प्रायव्हेट वाहनाचा मार्ग आपण लक्षात घ्या की आपल्याला हुबळीला यायचं आहे. हुबळीवरून आपल्याला हंगल नंतर आपल्याला तडसला यायचं आणि तडस नंतर शिकारापुराला आपल्याला यायचं आहे आणि शिकारापुऱ्यानंतर आपण नरसीपुऱ्याला येऊ शकतो. म्हणजे हा जो मार्ग आहे हे अंतर खूप आपल्याला कमी पडते. म्हणून मी तुम्हाला एवढंच कॅन्सरच्या माहितीबद्दल सांगू इच्छितो. आपण सुद्धा या, हा सुद्धा माझा व्हिडिओ पहिल्या व्हिडिओसारखाच व्हायरल होईल, आपल्याला सुद्धा त्याची माहिती मिळेल. दुसरी गोष्ट मित्र सांगू इच्छितो की आजच्या आपल्या राहणीमान म्हणा की आपल्या जीवनामध्ये दैनंदिनी म्हणा, आपली तुमची आमची शरीराला व्यायामाची कमतरता म्हणा किंवा खाण्यातला आहारातला आपला बदल म्हणा, या सर्व गोष्टीमुळं, आपल्या दिनचर्येमुळं, आपल्या राहणीमानामुळं या कॅन्सरसारख्या बिमारीचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. मी तर सांगतो की माझा व्हिडिओ जेव्हापासून व्हायरल झाला मला रोजचे 5 ते 10 लोकांचे महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणून फोन येतात आणि कॅन्सरच्या बिमारीच्या या
ठिकाणाची मला माहिती विचारण्यात येते. म्हणून मला एवढंच सांगू इच्छितो मी की ही बिमारी एवढं प्रमाण वाढण्यामागं खरोखर तुमची आमची राहणीमानाची पद्धत असो किंवा तुमची आमची व्यसनाधीनता असो, यामुळे या कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचं प्रमाण एवढा वाढलेलं आहे. माझी एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपल्या सर्वांना माहीत आहे की टोबॅको असो, धूम्रपान असो, अशा वेगवेगळ्या व्यसनामुळं कॅन्सरसारखी बिमारी आपल्याला होते. त्याच्यावर फोटोसुद्धा काढण्यात येतात की तुम्हाला यापासून कर्करोग होतो. आपण सुशिक्षित आहोत सर्वजण, आता कोणीही अशिक्षित राहिलेलं नाही, पण तरीसुद्धा आपण त्याच्याकडं माहीत असून सुद्धा दुर्लक्ष करतो आणि आपण व्यसनाधीन झालो एवढी माहिती आपल्याला असून सुद्धा. म्हणून माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की आज रोजी जर आपण पाहिलं 10 वर्षाखाली एवढं कॅन्सरचं प्रमाण नव्हतं, आज ते कॅन्सरचं प्रमाण कितीतरी प्रमाणामध्ये आपल्याला दिसत आहे. आणि पुढच्या 10 वर्षां 20 वर्षाचा जर काळ आपण पाहिला, भविष्यात काय होईल, अशीच जर व्यसनाधीनता राहिली, अशीच जर व्यसनाधीनता वाढत गेली तर खरोखर कॅन्सरसारख्या बिमारीनं खूप काही रौद्ररूप धारण केलेलं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळेल. म्हणून अशी बिमारी आपल्यावर अशी वेळ येऊ नये, आपल्या जवळच्या कोणावर अशी वेळ येऊ नये म्हणून आपण सुद्धा व्यसनाधीन व्हा, आपल्या व्यसनाच्या दूर राहा, व्यसनमुक्त व्हा आणि आपल्या जवळचे काही लोक असतील तर त्यांना सुद्धा व्यसनापासून दूर राहण्यासाठी आपण प्रोत्साहित करा. एवढीच माझी